तर तिथं विविध मागण्यांकरता आझाद मैदानात शिक्षकांचं आंदोलन सुरू आहे। शिक्षकांच्या आंदोलनाला शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचा पाठिंबा आहे। स्वतः शरद पवार यांनी या आंदोलनाला उपस्थिती दर्शवली आहे। आमदार रोहित पवार कालपासूनच शिक्षकांसोबत मागण्या पूर्ण होत नाहीत तोवर हटणार नाही ही भूमिका घेत आंदोलनात दाखल झालेले आहेत। न्याय मागणीसाठी दुसऱ्या तुम्हाला संघर्ष करण्याची आज वेळ आलेली। शासकीय कर्मचारी, निमशासकीय कर्मचारी ही महाराष्ट्राच्या प्रशासनाचे अत्यंत महत्त्वाचे घटक आहेत। राज्यकर्त्यांची ही जबाबदारी आहे की राज्याच्या प्रशासनामध्ये ते शैक्षणिक क्षेत्र असो, प्रशासकीय क्षेत्र असो, तिथे जर असतो तेव्हा सन्मानानं जगण्याची संधी ही त्यांनी द्यायला हवी। जे काही मूलभूत सुविधा असतात, जसं की शाळेला जायला रस्ता, आज अनेक शिक्षक जेव्हा सरकारकडनं पैसा येत नाही, नाहीतर संस्थेकडनं पैसा तिथं दिला जात नाही, हे स्वतःच्या पगार एक तर पगार त्यांना 10-20 हजार, काही लोकांना 30 हजार, त्यातून पैसा काढतात आणि तिथं तो खर्च करतात। मुलं जेव्हा बोटीली जातात नाहीतर कुठेतरी ट्यूबमध्ये जातात, त्याच्यात ह्यांना भीती असते। म्हणजे अशा वातावरणामध्ये पुढची पिढी घडवण्यासाठी हे प्रामाणिक प्रयत्न करतात। मागणीसुद्धा प्रामाणिक आहे, त्यामुळे सरकारने प्रामाणिकपणा दाखवत यांच्या मागण्या आजच्या आज मान्य केल्या पाहिजे असं आम्हाला वाटतं। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।